एबीपी माझाचा दणका काय असतो हे संपूर्ण महाराष्ट्रानं आज पुन्हा एकदा अनुभवलं। नागपुरातील बोपचे कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी एबीपी माझानं केलेल्या बातमीनंतर काही तासात युनियन बँक नरमली। रस्ते अपघातात मृत्युमुखी पडलेल्या योगेश बोपचे यांच्या विम्याचे पैसे मिळवण्यासाठी दाखल अर्जासोबत जोडलेला मराठी एफआयआर युनियन बँकेनं नाकारला। हिंदी किंवा इंग्रजी नोटराइज एफआयआर आणण्याची आडमुठी भूमिका घेतली। यामुळे बोपचे कुटुंबियांना सतत बँक ते पोलीस स्टेशन असे 2 आठवडे खेटे घालावे लागले। एबीपी माझानं आज सकाळपासून ही बातमी लावून धरताच मनसेनं यात उडी घेतली। मनसेनं बँकेबाहेर आंदोलन केलं, बोर्डाला काळं फासलं, अधिकाऱ्यांना जाब विचारला। अखेर बँक अधिकारी बनमले। आडमुठी भूमिका सोडून बोपचेंचा अर्ज स्वीकारण्यास बँक तयार झाली। तसंच बँक अधिकाऱ्यांनी सपशेल माफीही मागितली।